नमस्कार. कुक विथ वंदना दातीर रेसिपीमध्ये मी वंदना दातीर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आहे. तर आज आपण आनंदी मन कसं असतं, कसं जपायचं त्यावर आपण बोलणार आहोत. आपण सगळे आनंदी राहण्याचा, आनंदी आयुष्य जगायचा मनापासून प्रयत्न करत असतो. आरोग्य चांगलं असावं, नाती सुसंवादी असावीत, कामात समाधान असावं, तसेच मन प्रसन्न असावं, हीच तर आनंदी आयुष्याची आपली कल्पना असते. ही कल्पना आपल्याला वास्तवात अनुभवायची असते. त्यासाठी आपण आनंद थेट मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो. मी आता रोज आनंदी राहणार, मला आनंदी व्हायचं आहे, अशी धडपड आपण करत असतो. पण आनंद ही वस्तू तर ती एक जाणीव असते, एक आंतरिक अनुभव असतो. ते ध्येय नाही तर परिणाम असते. आनंद हा योग्य प्रकारे पोषण झालेल्या मनाचा नैसर्गिक परिणाम असतो. जसं झाडाला फुलं यावीत म्हणून आपल्याला नियमितपणे त्याला खत पाणी घालतो, त्याची काळजी घेतो, तसाच आनंद ही मनाच्या योग्य पोषणामधून उमलतो. म्हणून आनंदी आयुष्य जगण्यासाठी सर्वात आधी आनंदी मन असणं अनिवार्य आहे. आता आनंदी मनाचं मूळ शोधूया. स्थिर आणि सुरक्षित मन, अस्थिर आणि असुरक्षित मनामध्ये आनंदाचे अंकुर फुटू शकत नाही. आनंदी मनासाठी सगळ्यात आधी आपल्याला मनाला सुरक्षिततेची जाणीव आवश्यक असते. आनंदी मनाची पहिली गरज म्हणजे मनाची सुरक्षितता. मग प्रश्न असा येतो की मनाची सुरक्षितता कशी दिसते? तर मनाला मोकळेपणा मिळाला की मग त्याला सुरक्षिततेचा भाव जाणवतो. जेव्हा आपल्या मनाला हा विश्वास वाटतो की आपण कधी चुकलो तर आपण कायमचे वाईट ठरणार नाही. कधी मनाला थकवा आला तर ती आपण एक मनुष्य असल्याची पावती आहे, असा विश्वास वाटतो. माझ्या मनाचा विचार करण्याची मला मुभा आहे, मी जाणीव असते. या समजुतीतून जेव्हा आपण गोष्टी करतो तेव्हा मन स्थिर आणि सुरक्षित राहू शकतं. आनंद हा एकट्यानंही अनुभवता आला पाहिजे आणि इतरांबरोबरही घेता आला पाहिजे. स्वतःची कंपनी आवडणं हे एका अतिशय स्थिर आणि आनंदी मनाचं लक्षण आहे. तसंच आपल्या जवळच्या माणसांची साथ आवडणं, आपल्या जवळच्या माणसांना आपली साथ आवडणं हे एका सुरक्षित आणि आनंदी मनासाठी पोषक वातावरण आहे. जिथे मन निश्चित असतं तिथे खऱ्या अर्थाने आनंद फुलतो. दडपणमुक्त मन, भीती आणि दडपणाखाली असलेल्या मनात आनंद फुलू शकत नाही. लोक काय म्हणतील याचं दडपण, रडण्याची परवानगी नाही याचं दडपण, भीती व्यक्त करण्याचं दडपण, स्वतःचं मत मांडण्याची भीती, अशी अनेक दडपण मनाला कधी पूर्णपणे व्यक्त होऊ देत नाहीत. मग या सगळ्यात व्यक्त न झालेल्या मनात साठलेल्या गोष्टीमुळे आनंदाला जागा राहत नाही. म्हणून मन जितकं हलकं तितकं ते आनंदी होण्याची शक्यता जास्त. पूर्ण परिस्थिती आपल्या दैनंदिन जीवनात आनंद हा कायम छोट्या छोट्या क्षणामध्ये लपलेला असतो. जेव्हा आपण आनंद देणाऱ्या क्षणामध्ये पूर्णपणे उपस्थित असतो तेव्हा तो आपल्याला जाणवतो. आनंदी मनाशिवाय आनंदी आयुष्य शक्य नाही. आणि आनंदी आयुष्य ही बाहेरची सजावट नाही तर ती आपल्या मनाची अवस्था आहे. आपण असा गैरसमज करतो की कायम हसरं मन म्हणजे आनंदी मन आणि कायम हसरा चेहरा म्हणजे आनंदी आयुष्य. पण हे खरं तर मन जेव्हा स्थिर, सुरक्षित, दडपण आणि भीतीमुक्त असतं तेव्हा आनंदाचा अनुभव मिळतो. त्यामुळे मनाचा आनंद हा बहुआयामी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आनंद हे योग्य जीवनशैलीचं आणि उत्तम भावनात्मक आणि मानसिक जडणघडणीचं
फळ आहे. म्हणून आनंदी आयुष्य जगायचं असेल तर मानस भान ठेवून आधी मनाचं आनंदी होण्यासाठी पोषण करणं आवश्यक आहे. कशी वाटली माहिती नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हालाही पुन्हा अशाच कुठल्या विषयावरती माहिती ऐकायला आवडेल कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आजचा एपिसोड कसा वाटला तोही कळवा कमेंटद्वारे. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.